नमस्कार मित्रो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत समुपदेशनाची काय गरज असते। पोटामध्ये किडा गेला तर आपण डॉक्टरांकडे जाऊन ऑपरेशन करून काढू शकतो, पण मनात वेगवेगळे विचार, कल्पना, भावना, घटना, प्रसंग, व्यक्ती आपल्या मनामध्ये सलत राहतात। त्यांना कसं काढायचं हा प्रश्न आहे। जितकं काढायचा प्रयत्न करू आपण, एखाद्याची आठवण येऊ नये, त्याचा त्रास होतो, आठवण आली की असं वाटत असेल तर अधिक त्रास होतो। मग हा प्रश्न कसा मिटवायचा हे अनेकांना लक्षात येत नाही। तर यातून बाहेर काढण्यासाठीचे उपाय मी आपल्याला आज 2 मिनिटांमध्ये सांगेन। एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची प्रतिमा तो खराब आहे, त्याने आपल्याला त्रास दिला आहे, तर आपण त्याला त्रास दिलाय म्हटलं तर अधिक त्रास होतो। ओके, तर त्यावर त्याला विसरून जाणे हा एक उपाय सांगितला जातो, पण विसरण्याचा प्रयत्न केला तरी तोच आठवतो। तर त्याला माफ करणे, त्याला क्षमा करणे हे त्याच्यावरचा एक महत्त्वाचा उपाय आहे। त्याला माफ करून टाकणे। हा, आता तुम्ही म्हणाल की माफ कसं करायचं, त्यानं चूक केलेली आहे, त्यानं चूक आहे हे खरं आहे। त्यानं माफ केल्यामुळे तुमचा फायदा आहे। मन साफ ठेवल्याशिवाय मन स्वस्थ राहतं। आणि कारण काय होतं, तो एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देऊन निघून गेला, त्यानं तिकडे मजा मारायला, तुम्ही त्याची सजा इथं भोगायला लागला त्यांना माफ न करता। त्यामुळे त्यांना माफ करून टाका, क्षमा करा, हा एक उपाय आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एखाद्या गोष्टीवर ज्या लक्ष देत आहात, जी गोष्ट तुम्हाला त्रास देते आहे, तेवढीच एक जगात आहे का? याशिवाय जगात अनेक गोष्टी आहेत। त्यामुळे तुम्हाला आवडणाऱ्या विषयामध्ये लक्ष केंद्रित करा, छंद जोपासा, प्राणायाम करा, ध्यान करा, योगासन करा, चांगले ग्रंथ वाचा आणि चांगलं मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात जा। हळूहळू तो विषय तुम्ही विसरून जाल। कारण जखम व्हायला वेळ लागत नाही, पण जखम भरून निघायला वेळ लागतो। म्हणजे जखम जी झालेली आहे तुम्हाला, ती जखम दूर करण्यासाठी त्याला वेळ हवा लागतो, काळ जावा लागतो। तो काळ जाण्यासाठी तुम्हाला तितका वेळ अन्य काही गोष्टीमध्ये तुम्हाला गुंतून राहावं लागतं। मन एका वेळी एकाच ठिकाणी गुंततं आणि नको त्या ठिकाणी गुंतलं की तो त्रास देतो, आणि हवं त्या ठिकाणी सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सकारात्मक विचार, चांगल्या गोष्टीमध्ये जर गुंतलं, सत्संगामध्ये जर गुंतलं, तर तिथेही तो रममान होऊ शकतो। खरं तर मनाचा ओढा हा जास्तीत जास्त नकारात्मक गोष्टीकडे असं म्हणतात, पण नकारात्मक गोष्टीच्याकडे असणारा ओढा सकारात्मक गोष्टीकडे पण जाऊ शकतो। तो आपण जाणीवपूर्वक रोज न्यावा लागतं। जसं घर स्वच्छ करावं लागतं की नाही, रोज जसं घर स्वच्छ करणं गरजेचं असते, तसं रोज मन स्वच्छ करणं गरजेचं असते। घरात रोज कचरा व्हायला म्हणून आपण घर स्वच्छ करायचं थांबवतो का? नाही, जाऊ द्या, आता घरात कचराच व्हायला लागलाय, सोडून देऊ, तर घराचा उकिरडा होतो। तसं आपल्या मनामधल्या सलणारे विचार, सलणाऱ्या कल्पना, सलणारे भावना याचं जर योग्य व्यवस्थापन केलं नाही, त्याच्यात योग्य स्वच्छता केली नाही या विचाराची, तर आपला मनाचाही कचरा, शरीराचाही कचरा होतो मित्र। म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचाराचा भरणा तुम्ही जितका अधिक करा। एखाद्या एखादी बादली आहे, त्या बादलीमध्ये घाण पाणी आहे, त्या घाण पाणी जे आहे ते जर दूर करण्यासाठी, जर समजा तुम्हाला हात लावता येत नसेल, तर त्याचा जर नळ सोडला, तर नळ सोडल्यानंतर हळूहळू त्यातली घाण पाणी निघून जातं, आणि मग एक वेळ अशी येते की नितळ पाणी तुम्हाला तिथं अनुभवायला येतं। तसं ध्यानाच्या माध्यमातून जर तुम्ही ध्यान केलं, तर तुमच्या मनात सलणारे विचार, सलणाऱ्या भावना, सलणाऱ्या कल्पना तुम्ही काढू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे की ध्यान करत असताना असं काही जण मला सांगतात की सर अधिक विचार येतात, मेडिटेशन करताना अधिक विचार येतात। तर विचार येत नाही, ते शुद्धीकरण होत असते। जसं एखाद्या, मी आत्ताच बादलीचं उदाहरण दिलं, बुडाला गाळ आहे आणि तुम्ही नळ सोडल्यानंतर जास्त गढूळ पाणी होतं, पण ते गढूळ पाणी हळूहळू काय होतं, निघून जातं आणि नितळ निर्मळ पाणी होतं। तसं आपल्या मनात सलणाऱ्या ज्या काही विचार, भावना आणि कल्पनांचा गाळ साचलेला आहे, तो गाळ त्या श्वासावर लक्ष केंद्रित करताना जे काही विचार येतात त्याच्याकडे हळूवार पाहत गेलात
तर तुमच्या मनातलाही गाळ दूर होतो. त्यासाठी विपश्यनाची साधना, त्यातला विपश्यनाचा एक भाग म्हणजे आनापान साधना, ही देखील करू शकता. याच आणि अन्य विषयावर बोलण्यासाठी मी पुन्हा आपल्याला भेटणार आहे. धन्यवाद.